राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। या योजनेबद्दल तर कौतुक झालं पाहिजेच। त्या आपला समाज, त्या समाजातील माता भगिनी बांधव तर करतीलच, परंतु आजचा जो तुम्ही दिवस निवडलेला आहे त्या दिवसाबद्दल सुद्धा तुम्हाला तुमचं कौतुक केलं पाहिजे। कारण आज आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन आहे। संयुक्त महाराष्ट्र होऊन मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतर म्हणजे मिळवल्यानंतर 61 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत। आजच सकाळी मी माझ्यासोबत थोरात साहेब, आपले गृहमंत्रीजी, नंतर महापौर असं जाऊन हुतात्मा चौकात जे हुतात्मा स्मारक आहे तिथे त्या ज्याचा उल्लेख थोरात साहेबांनी केला, या संयुक्त महाराष्ट्रातील सर्व हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करून आलो। तसं म्हटलं तर हळूहळू हा लढा आणि त्याची पार्श्वभूमी ही जसजशा पिढ्या पुढे सरकत आहेत तसतशी ही काळाच्या नजरेआड होत जाणार आहे। आज मी तुमचं कौतुक एवढ्यासाठी म्हटलं की असं काही नाही की संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा केवळ मुंबई पुरताच होता। त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रच ह्या लढ्यामध्ये लढत होता आणि माझा आदिवासी पट्टा सुद्धा जो आहे, डांग आहे, खानदेश आहे, उंबरगाव आहे, चंद्रपुरातील एक हुतात्मे आहेत झालेले, तर सगळा महाराष्ट्र त्याच्यामध्ये हा आदिवासी पट्टा सुद्धा होता। तो काळच वेगळा होता, चळवळ मोठी होती। त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, एक राज्य आपलं स्थापन झालं आणि योगायोगाने म्हणा काही म्हणा, ज्या महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र लढ्याचं नेतृत्व ज्यांनी केलं होतं त्या नेतृत्वामध्ये माझे आजोबा तेव्हा अग्रेसर होते। मी योगायोग एवढ्यासाठी म्हटलं की त्यांचा नातू आज मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे आणि ह्या मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर तुम्ही माझं कौतुक केलं पाडवी साहेब, पण मनापासून सांगतो की मला तुम्ही सगळे जे काही सहकारी लाभलेले आहेत, झिरवळ साहेबांचा उल्लेख राहिला मगाशी, माननीय उपाध्यक्ष महोदय झिरवळ साहेब, माफ करा तुमचा मगाशी उल्लेख राहिला, पण आपण सगळेजण जे मला सोबती म्हणून लाभलेले आहात, मला प्रशासनाचा काय अनुभव होता किंवा नव्हता किंवा आता आलाय असं मी काही म्हणणार नाही, पण आपण समर्थपणाने हा कारभाराचा गाडा पुढे नेत आहात। एक गोष्ट खरी आहे की आपण सरकार स्थापन केलं, मोठ्या हिमतीने केलं, हिकमतीने केलं, पावलं टाकायला सुरुवात केली, कर्जमुक्ती शेतकऱ्यांची केली आणि सुरुवात चांगली झाली। 2-3 महिने होत आहेत आणि करोनाचं दुष्टचक्र संपूर्ण जगाच्या, देशाच्या आणि आपल्या राज्याच्या मागे लागलं, सुटत नाहीये। गेल्या वर्षी आपल्याला वाटलं होतं की एका वर्षात सगळं आटपेल आणि पुढचं वर्ष म्हणजे 2021 हे आपल्याला निर्धोकपणाने वावरता येईल। मी कालच्या माझ्या संबोधनामध्ये म्हटलेलं आहे की या एका वर्षामध्ये करोना गेला नाहीच, संकट टळलं नाहीच, उलट ते आणखीन अक्राळ विक्राळ रूप धारण करून राक्षसासारखं आपल्या समोर उभं राहिलेलं आहे। काय करायचं, कसं वागायचं, जगण्याची मोठी भ्रांत झालेली आहे आणि त्याच्यात आपण पाहिलं असाल की नाईलाजाने मग काही निर्बंध टाकावे लागतात। निर्बंध टाकल्यानंतर अर्थचक्र थांबतं, मंदावतं, रोजीरोटी ही थोडीशी मंदावते आणि त्याच्यामध्ये मग पुढचे जे काही ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो ते सुरू होतात। रोजीरोटी म्हटल्यानंतर नोकऱ्या जाणं आलं, बऱ्याचशा काही गोष्टी आल्या आणि पुन्हा मी सांगेन की हे सगळे दुष्परिणाम केवळ शहरी भागात होतात असं नाही, तर हा माझा आदिवासी जो विभाग आहे त्याच्यामध्ये असंही मी अजूनही मानायला तयार नाही की आपल्या स्वातंत्र्याची किंवा विकासाची किरण ह्या दुर्गम भागात राहणाऱ्या माझ्या आदिवासींवरती पडलेली आहेत। नाही, अजूनही तो आदिवासी म्हणूनच राहतोय। काही वेळा मनात असाही विचार येतो की किती काळ, किती पिढ्या ह्याने नुसतं आदिवासी म्हणून जगायचं, प्रगत देशामध्ये किंवा प्रगत काळामध्ये याने पाऊल टाकायचंच नाही का? आणि हा विचार घेऊन आपण कारभाराला सुरुवात केली। बरीच स्वप्न आजही आपल्या मनात आहेत आणि ती राबवणार नक्कीच। जसजशी संधी मिळेल तशी आपण ती राबवणारच। जशी आजची ही योजना आपण राबवतो आहोत तशाच आदिवासींसाठी, विकासासाठी त्यांनी स्वतःच्या पायावरती मजबूतपणाने या विकसित देशात पाऊल टाकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता असेल ते सगळं आपल्या सरकारने करायचं ठरवलेलं आहे। मधल्या काळात आपणही होतात, मी धडगावला आलो होतो, नंदुरबार मध्ये मुद्दामून आलो होतो
तसं म्हटलं असतं तर लसीकरण बघायला काय एवढ्या लांब जाण्याची गरज आहे? नाही, पण मी मुद्दा म्हणालो की शहरी भागामध्ये आपण आरोग्य सुविधा निर्माण केलेल्या आहेत. माझ्या आदिवासी भागात जो आधीच दुर्गम भागात आणि जंगलामध्ये राहतो, असाही तो इतरांपेक्षा थोडासा अलिप्त आणि सगळ्यांच्या नजरेआड राहतो, त्या माझ्या समाजाला या आरोग्य सुविधा मिळतात की नाही? आणि तिथे आल्यानंतर मला खरंच समाधान वाटलं. थोरात साहेब, आपल्याकडे कदाचित जनजागृती करावी लागत असेल, पण मी तिथे गेल्यानंतर बघितलं, माझा आदिवासी समाज जो आपला आहे तो त्याच्यात माता भगिनी बांधव अगदी ज्येष्ठ नागरिक, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं आपण लसीकरण करतो. न सांगता लस घेण्यासाठी त्या केंद्रावरती गर्दी करून नाही, म्हणजे इकडे झुंबड दिसते तसं नाही, शिस्तीमध्ये होते. हे विशेष, शिस्तीत होते. मला मला ते दृश्य आज सुद्धा आपल्याशी बोलताना डोळ्यासमोर होते की माझा आदिवासी समाज शिस्तप्रिय आहे, शांतताप्रिय आहे आणि तो आपण जे जे काही सांगतो तो प्रामाणिकपणाने ऐकतो, प्रामाणिकपणाने मानतो. त्याच्या अलीकडे पलीकडे मी गेलो होतो पालघरमध्ये, पालघर जिल्हा, कारण हा आपण तसं बघितलं तर आपल्या राज्यातला नवीन जिल्हा आहे, आदिवासी बहुल. मुंबईपासून एका तसं अंतर म्हटलं तर हाकेच्या अंतरावरती, डहाणू, वाडा, मोखाडा, जव्हार. तर तिथे नवीन जिल्हा केल्यानंतर अजूनही तसं राज्यकर्त्यांचं म्हणजे आपलं नाही, आपल्या आधी आणि त्याच्याही आधी कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. मी मुद्दामून गेलो. जव्हार हे पूर्वी सुद्धा एक हिल स्टेशन म्हणून त्याची एक ख्याती होती, आहे. माझ्यासमोर आता आपले तिथले भुसारा पण दिसत आहेत, ते होते माझ्यासोबत तिकडे. त्यांनी सगळं मला फिरवलं. एवढ्या सुंदर आणि छान छान गोष्टी आहेत, का त्याचा आपण उपयोग करून देत नाही? हा सगळा आदिवासी पट्टा आहे, तिकडे विकासाची गंगा म्हणतो आपण, आहे. त्यांची ताकद आहे, क्षमता आहे, नयनरम्य ठिकाणं आहेत, निसर्गरम्य ठिकाणं आहेत. त्याच्यानंतर त्यांची स्वतःची अशी एक कला आहे, वारली कला आहे, त्यांची ते तारपा नृत्य आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या जगाला भुरळ पाडू शकतील. मी तर ठरवलेलं आहे, आपण सरकार म्हणून ठरवलेलं आहे की पालघर जिल्हा आता विकसित करताना, मी पालघर पुरतं बोलतो एक उदाहरण म्हणून, याचा अर्थ असा नाही की बाकीचं सगळं महाराष्ट्र आणि त्यातला आदिवासी समाज आणि आदिवासी विभाग सोडून केवळ पालघर पुरतच बोलतोय, असं नाही. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. पालघरचा विकास करताना आपल्याला तिथे जसं तिथल्या राजेंनी आपल्याला हॉस्पिटलसाठी जागा त्यांची देऊ केलेली आहे, अजूनही आपण तिकडे आरोग्य सुविधा म्हणा, शाळा म्हणा, कॉलेज म्हणा, आदिवासींनी स्वतः ठरवायचं की मी आदिवासी म्हणून राहायचं का विकसनशील देशामध्ये पाऊल टाकायचं. बरं, असं माझं म्हणणं नाहीच आहे की संस्कृती सोडा, नाही. ही संस्कृती उलट जगाला आकर्षित करून करणारी आहे. किती छान ती कला आहे, वारली कला आहे, ते नृत्य आहे, अशा अनेक गोष्टी, त्याचं वेगळेपण आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आज आपण जे काही करतो आहोत, खावटी अनुदान, काही पाठ आपली थोपटून घेण्याची गरज नाही. आपण आपलं कर्तव्य करतो, जे केलंच पाहिजे. कारण हा आदिवासी सुद्धा आपल्या राज्याचा घटक आहे, आपला बांधव आहे. त्यांच्याकडे नाही बघायचं तर मग आणखीन कोणाकडे बघायचं? एक गोष्ट चांगली आहे की ज्या विकासाच्या बद्दल मी म्हणतोय त्यातलंच एक तंत्र म्हणजे आज नाईलाज आहे, नाही तर आपण तिकडे येऊन हा कार्यक्रम केला असता कुठल्या तरी एखाद्या आदिवासी भागामध्ये, पण ऑनलाईन पद्धतीने आदिवासींसाठी योजना आपण करतो आहोत. हे सुद्धा एक चांगलं पाऊल आहे, ऑनलाईन पद्धतीने. आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये एका वेळेला 12 लाख कुटुंबियांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. हे केवढं मोठं काम आहे. मुळामध्ये आदिवासींना बँकेचं खातं आहे, ही एक मोठी गोष्ट आहे. आणि त्या खात्यामध्ये ऑनलाईन आता हे आपलं अनुदान जमा होते, हा एक मोठा भाग आहे. म्हणजेच काय की त्यांना सुद्धा याची विकासाकडे यायचंय, दिशा दाखवणारं कोणतरी पाहिजे. पाडवी साहेब आपण नेतृत्व करतात, झिरवळ साहेब आपण नेतृत्व करतात, आपण आपल्यासारखे अनेक जसे भुसारा आहेत, अनेक जण आहेत, मग आपले आमदार, खासदार, इतर नेते आहेत. तुम्ही पुढे व्हा, सरकार तुमच्या पाठीशी आहे. बघू कोणत्या अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात, करू आपण त्या दूर आणि देऊ आदिवासी समाजाला न्याय. त्यांचा न्याय आहे, आपण उपकार मी म्हणत नाही, त्यांना आपण न्याय दिला पाहिजे. त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा आयुष्य आहे. आपण इकडे शहरी भागात जगत असताना त्यांनी आपण सगळेच जण, आपण तर त्या विभागात राहता, त्यांचं प्रतिनिधित्व करता, पण मी अगदी मेळघाट असेल, चंद्रपूर असेल, मी म्हटलं ना जव्हार, वाडा, मोखाडा असेल, इतर सर्व आदिवासी विभागात कधी ना कधीतरी इतक्या वर्षात मी गेलेलो आहे. आरोग्य सुविधांसाठी असेल, इतर काही याच्यासाठी असेल. तर आता मात्र सरकार आपलं आहे, सरकार या समाजाचं आहे. आपण नाही करणार तर कोण करणार? आणि म्हणून मी म्हणेन आजपासून ह्या अशा चांगल्या कामांची सुरुवात झालेली आहे. पाडवी साहेब, तुम्ही सगळ्यांनी मिळून मध्ये आपल्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं, सर्व आमदार मला माननीय उपाध्यक्षांच्या केबिन मध्ये भेटले होते.
हे थोडंसं हा काळ सरू द्या, कारण आता जरा कोरोनाचं फारच प्रचंड मोठं संकट आहे, घोंघावत आहे. महाराष्ट्रामध्ये थोडंसं जरा आपण स्थिरावलं जरी असलं असं वाटत असलं तरी मी अजून गाफील राहायला तयार नाही, कोणाला मी गाफील राहू देणार नाही. पण थोडं हे संकट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा सगळेजण माझ्याकडे या आणि चांगल्या योजना घेऊन या. मी मागेही आपल्याला म्हटलं होतं की माझ्या आदिवासी समाजासाठी चांगल्या योजना घेऊन या. जे जे करता येणं शक्य असेल ते सगळं आपण करायचं, म्हणजे करायचंच, ह्या निश्चयाने पुढे जायचं. तूर्त आज एक चांगलं कर्तव्य आपण पार पाडतो आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व आदिवासी समाज आणि त्यातील माता भगिनी बांधव आपल्याला आशीर्वाद देतील आणि हे आशीर्वाद हे आपलं भांडवल आहे. सरकार येतात आणि सरकार जातात, पण आपलं सरकार असं असलं पाहिजे की कोणी घालवायचं म्हटलं तरी माझा आदिवासी पहिला पुढे उभा राहायला पाहिजे, कोणाची बिचारी या सरकारला जा म्हणण्याची. तर असं काम आपण करायला पाहिजे आणि मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने हे काम आपण निश्चितपणे करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. तूर्त आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.